नमस्कार, पल्लवीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। तर लवकरच आपल्या लाडक्या गणूबाप्पाचं आगमन होणार आहे। नैवेद्यासाठी लागणारा खास पदार्थ म्हणजेच वालाचं बिरडं। तर चला बघूया माझ्या पद्धतीमध्ये वालाच्या बिरड्याची रेसिपी। तर त्यासाठी मी इथे भिजवलेले वाल घेऊन त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ टाकून ते शिजवून घेते। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे ॲड केलेत। त्यानंतर थोडीशी हिंग, कांदा आणि कढीपत्ता हे चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलाय, टोमॅटोही चांगला तेलावर परतला आहे मी। त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट, तीही चांगली तेलावरती परतली की त्यामध्ये हळद आणि आपलं घरगुती लाल तिखट टाकून घेतलंय, तेही चांगलं तेलावरती तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय। त्यानंतर मी त्यामध्ये वाटण टाकलेलं आहे, खोबरं आणि कोथिंबीर याचं मी वाटण करून घेतलेलं ते ॲड केलेलं आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये जे शिजवून घेतलेले वाल ते टाकलेले आहेत। बटाटा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं तर टाका किंवा स्किप केलं तरी पण चालेल। ते सगळं आपल्याला मसाल्यामध्ये एकत्रित करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि सगळं पुन्हा एकदा मी तेलामध्ये परतवून घेते। यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे, आपल्या गरजेनुसार आपण पाणी ॲड करू शकतो भाजीमध्ये। आणि पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आणि भाजीला एक वाफ काढून घ्यायची। तर अशा प्रकारे आपलं वालाचं बिरडं तयार झालेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।